ऊसाचा अर्धा हंगाम जवळपास संपत आलेला आहे आणि असं असताना देखील ऊसाच्या हंगामातील जे काही समस्या आहेत त्या मात्र काही मिटताना पाहायला मिळत नाहीत। हंगाम जवळपास अर्धा होत आला मात्र यातल्या समस्या काय मिटत नाहीत। यावर्षी कुठे स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर दिसली नाही। शेतकरी येऊन काय बोलतात, विचारतात, सांगतात, गाराणी गातात। नाही, यावर्षी मुळामध्ये हंगाम उशिरा सुरू झाला। जवळपास सगळेच साखर कारखानदार निवडणुकीमध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे ऊस लवकर तुटला पाहिजे, शेतकऱ्याचं नुकसान होतं याचं कोणालाही काही देणं घेणं नव्हतं। गेल्या वर्षी आम्ही 8 दिवस आंदोलन केलं, त्यावेळी मात्र आम्ही शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं अशी बोंब मारत हे साखर कारखानदार फिरत होते। यावर्षी जवळजवळ 15 दिवस सीझन लेट झाला तरी सुद्धा त्यांना कोणी विचारायचं नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याचाच नेमका गैरफायदा आज ऊस तोडणी मशीन मालक त्याचबरोबर ऊस तोडणारे मजूर हे घेत आहेत आणि खंड्या गोळा केल्यासारखं आज शेतकऱ्यांना पिळून त्यांच्याकडून पैसे घेत आहेत। आज जरी साखर कारखान्यांनी काही परिपत्रकं काढली असलं तर ही सरळ सरळ नौटंकी आहेत, कारण साखर कारखान्याचं शेती खातंच या लोकांना पाठीशी घालतं। शेतकरी मला येऊन सरळ सरळ सांगतात की शेती खात्याचे लोकच सांगतात की द्यायला नको काय, मग ते तोडत नाहीत, मग काय करायचं, आम्ही हतबल आहोत। खरं तर या मजुरांना यांनी ॲडव्हान्स दिलेले असतात, त्यांच्याकडनं करार करून घेतलेला असतो आणि मग अशा प्रकारे खंड्या गोळा करण्याची हिंमत या मजुरांची होतेच कसं। याचं कारण कारखान्याचं शेती खातं आणि कर्मचारी त्याचबरोबर हे जे मुकादम असतात हे सगळे सामील आहेत आणि ते सगळे एकत्रित येऊन अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना लुटतायत। परिपत्रक काढलं तर काही होणार नाही। 2 वर्षापूर्वी साखर आयुक्तांनी कारखान्यांना आदेश दिलेला होता की अशा पद्धतीनं जर का मजुरी ठरवून दिलेली असताना सुद्धा जर जादा पैसे मागत असतील तर त्यांच्या पगारातून कपात करा। गेल्या वर्षी किती मजुरांच्या पगारातून कारखान्यांनी पैसे कपात केले याची आकडेवारी जाहीर करावी। ही काय साखर आयुक्तांचा आदेश हा आत्ताचा नाही, जुना आहे। म्हणजे केवळ परिपत्रक काढायचं आणि आमची जबाबदारी संपली असं म्हणून हात वर करायचं, हे धंदे आता कारखानदारांनी बंद करावेत। आणि हे जे आहे हे मजूर अशा पद्धतीनं का वागतायत याच्यामध्ये वाहतूकदारांची लूट होते, वाहतूकदारांचं शोषण होतं, शेतकऱ्यांचं शोषण होतं आणि मधल्यामध्ये मुकादम गबरगंड झालेला आहे। आज जे काय बीड परळी भागामध्ये जे कोणी संतोष देशमुखांचे हत्येमध्ये सहभागी असणारे लोक आहेत हे सारे मुकादम आहेत आणि ह्या मुकादमानं अशा प्रकारचा माज आलेला आहे। त्यामुळं यांच्यावर कारवाई करत असताना कठोर कारवाई झाली पाहिजे। या सगळ्या म्हणजे एक प्रकारे ही खंडणीच घेतात शेतकऱ्यांच्याकडून। त्याला खुशाली हे एक चांगलं गुडगुडीत नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगणार? नाही, ही खुशाली नाही, ही खंडणीच आहे आणि शेतकऱ्यांनी संघटितरित्या याला विरोध केला पाहिजे। कुठं जाणार आहेत हे? जर मला माझा ऊसच तोडायचा नाही, शेवटी पर्याय आहे, मशीननं तोडता येतं, मजुराकडनंच तोडलं पाहिजे अशातला भाग नाही। पण आता मशीनवाले सुद्धा चावड झालेले आहेत, त्यांना सुद्धा पैसे घ्यावेच वाटायला लागलेत आणि याचं कारण बहुतेक सगळे मशीन हे साखर कारखान्याचे संचालक किंवा संचालकांचे बगलबच्चे यांनीच मशीन घेतलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा लुटायला लागलेले आहेत आणि मग यांच्यावर तरी कारवाई करणं कारखान्यांना अवघड नाही। जर मजूर तुमचे ऐकत नाहीत तर मशीनवाले पैसे का घेतात या प्रश्नाचं उत्तर साखर कारखानदारांनी दिलं पाहिजे। या सगळ्या हा प्रश्न खरं तर दिसतोय तितका सोपा नाही किंवा वरवरचा नाही, खूप गंभीर विषय आहे। कारण वर्षभर जितका त्रास होत नाही शेतकऱ्याला तितका त्रास हा ऊस घालवताना होत असतो। अशावेळी स्वाभिमानी नेमकी काय भूमिका घेणार? ना आम्ही शांतपणानं हे सगळं बघतोय, पण पै वसूल केल्याशिवाय सोडणार नाही एवढं सांगतो। तर एक प्रकारे आपण बघितलं तर शेतकऱ्यांकडून खुशाली नाही तर ही खंडणी घेत आहेत आणि याचं जे उत्तर आहे किंवा या सगळ्याची पै आणि पै स्वाभिमानी शेतकरी संघटना ही वसूल करून शेतकऱ्यांना देईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील राजू शेट्टी यांनी दिलं आहे। कॅमेरामन निलेश वाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।